महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू इत्यादी अन्न पदार्थांच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी आहे. परंतु तरीही अशा पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणे सुरू आहे. दरम्यान 3,27,285 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी. सातकर यांनी 22 ऑगस्ट रोजी हाजी अनवर रजाक आलेख विक्रेता, वार्ड क्रमांक 6, झुल्लुरवार कॉम्प्लेक्स मागे, गडचांदूर येथे तपासणी केली असता होला हुक्का, शिशा, तंबाखू, सुगंधित तंबाखू, इगल हुक्का, शिशा, तंबाखू, मजा 108 हुक्का, शिशा, तंबाखू, विमल पान मसाला इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा विक्रीसाठी साठवल्याचं आढळून आलं. सदर अन्न पदार्थांचे अनौपचारिक नमुने विश्लेषण करण्यासाठी घेऊन उर्वरित प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा एकूण किंमत 3,27,285 रुपये प्रतिबंधित करून ताब्यात घेतला आहे. सदर घटनेबाबत गडचांदूर पोलीस स्टेशन येथे FIR नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.